जिल्हा परिषदेच्या निवडणुकांच्या संदर्भातली पुण्यातली ही एक मोठी बातमी आहे। जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी आता दोन्ही राष्ट्रवादींनी पुण्यामध्ये विशेष स्ट्रॅटेजी आखली आहे। जिथे जे चिन्ह फायद्याचं ठरेल तिथे ते चिन्ह वापरावं आणि उमेदवार उभे करावेत अशी ही स्ट्रॅटेजी आहे। महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या नंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी एकत्र बैठक करून ही स्ट्रॅटेजी ठरवली आहे। पुणे जिल्ह्यामधील जुन्नर तालुक्यामधील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार घड्याळ या चिन्हावरती लढणार आहेत आणि या उमेदवारांची जबाबदारी तुतारीच्या चिन्हावरती खासदार म्हणून निवडून आलेल्या डॉक्टर अमोल कोल्हे यांच्यावरती दिली जाणार आहे। शेजारच्या आंबेगाव तालुक्यामध्ये मात्र घड्याळ आणि तुतारीचे उमेदवार एकमेकांच्या विरोधामध्ये लढतील। पुणे जिल्ह्यामध्ये आणि राज्यामधल्या इतर जिल्ह्यांमध्ये देखील घड्याळ आणि तुतारी वाजवणारा माणूस अशा दोन्ही चिन्हांवरती राष्ट्रवादीचे उमेदवार निवडणूक लढवणार आहेत। तर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येतील असं वाटत नाही। हे म्हणजे बिर्याणीमध्ये गुळवणी मिसळण्यासारखं होईल असा खोचक टोला शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार उत्तम जानकर यांनी लगावलाय। अजित पवार सध्या सत्तेबरोबर आहेत, त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यायचे असतील तर अजित पवार यांना सत्तेमधून बाहेर पडावं लागेल असा टोला देखील आमदार जानकरांनी लगावलाय। मला वाटत नाही की ते एकत्र येतील, कारण पवार साहेबांचा विचार हा वेगळा आहे आणि अजितदादा सत्तेसोबत आहेत। त्यामुळं मला म्हणजे अशी बिर्याणीमध्ये गुळवणी चालेल का नाही मला वाटत नाही। कुठला तरी निर्णय त्यांनाही अजितदादाला तरी घ्यावा लागेल, नसेल म्हणजे सत्तेतनं बाहेर तरी पडावं लागेल। उद्या काय घडणार आहे माहित नाही, पण जो विचार पवार साहेबांनी तो विचार घेऊन आम्ही पुढे चाललोय आणि पुढे चालू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।